नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली प्रतिमाला बरं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करते आणि तिच्या प्रयत्नांना यशसुद्धा येते आणि त्यामुळे घरातले सगळेजणच सायलीचं भरभरून कौतुक करतायत. अंताक्षरीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सायलीने बाजी मारलेली आहे. रविराज काका गाणं गात असताना त्यांना खोकळा येतो, तेव्हा सायली ते गाणं पूर्ण करते आणि त्या गाण्याबरोबर प्रतिमाच्या खूपशा आठवणी ह्या जोडले गेलेल्या असतात आणि त्यामुळेच प्रतिमा त्या गाण्याच्या ओढीने आता बाहेर येते आणि ती सगळ्यांसमोर सायलीला मिठी मारते. तेव्हा त्या दोघींमधलं प्रेम बघून, ते बॉन्डिंग बघून पूर्ण आजी खूपच जास्त इमोशनल होते आणि घरातले सगळेच लोक खूप इमोशनल होतात. रविराज काका सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. जी गोष्ट प्रियाने करायला हवी होती ती गोष्ट सायलीने केलेली असते असं रविराज काकांना वाटतं. प्रतिमाला बरं होण्यामागे सायलीचा सगळा हात आहे हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात येतं. पण इथे आता एक खूप मोठी गोष्ट लक्षात येणार आहे. ज्या प्रतिमाला बरं करण्यासाठी, तिची स्मृती परत येण्यासाठी जी सायली प्रयत्न करते, त्याच प्रतिमाला मारण्याचा डाव महिपत, साक्षी आणि नागराजने केलेला आहे. आता त्यांच्या प्लॅनिंगबद्दल सायलीला बरोबर कळतं आणि हे सगळं अगदी प्रियाच्या फोनवरून सायलीला कळलेलं असतं. तर महिपतचा प्लॅन हा सायलीला कसा काय कळतो ते सुद्धा प्रियाच्या मोबाईलवरून हे सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे सगळेजण खुश असतात की इथे अंताक्षरीचा त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो, कारण प्रतिमाला काही गोष्टी तरी आठवलेल्या असतात आणि म्हणूनच ती बाहेर येते, ती रडते आणि सायलीला मिठी मारते. रविराज काका सायलीचं कौतुक करतात, म्हणतात की सायली, तू प्रतिमासाठी जे काही करतेस ना त्याचं कौतुक शब्दात करणंसुद्धा आता शक्य नाही आहे, कारण कौतुकाच्या बाहेरच तू हे सगळं जे काही करतेस ते करतेस. त्याच्यामध्ये तुझा काही स्वार्थसुद्धा नाही आहे. निस्वार्थ भावनेने हे सगळं तू करतेस आणि ते तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या साध्या सिंपल स्वभावामध्ये ते आम्हाला सतत दिसत असतं. म्हणजे प्रतिमाजवळ तुझं नातं हे आत्ता तयार झालेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला दोघींना एकत्र बघितल्यानंतर तुमचं नातं हे जन्मोजन्मीचं आहे असं आम्हाला वाटतं आणि तू तिची स्मृती परत येण्यासाठी जे काही प्रयत्न करतेस ना त्याचंसुद्धा मला खूप जास्त कौतुक आहे. तर इथे प्रतिमा आणि सायलीमधलं बॉन्डिंग हे अजूनच घट्ट झालेलं असतं. सायलीसुद्धा अर्जुनला म्हणत असते की मला असं वाटतं की माझी आई असेल ना ती प्रतिमा आत्यांसारखीच असेल. म्हणजे प्रतिमा आत्यांचा स्पर्श जसं मला जाणवलं ना, माझ्या आईचा स्पर्शसुद्धा तसाच असेल असं मला वाटतं. प्रिया खूप नशीबवान आहे की तिला तिची आई मिळाली. आश्रमामध्ये लहानाची मोठी होऊनसुद्धा प्रियाला तिची आई मिळाली, पण मला अजून माझी आई मिळालेली नाही आहे. माझे आई बाबासुद्धा असतील का असा प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली म्हणते, अर्जुन सर, माझीसुद्धा इच्छा आहे की मलासुद्धा माझी आई लवकरात लवकर मिळावी. तिनेसुद्धा प्रेमाने मला असंच जवळ घ्यावं जसं मला प्रतिमा आत्याने घेतलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवावा. मग मी माझ्या आईच्या पायाला हात लावेन आणि तिचा भरभरून आशीर्वाद घेईन असं सायली म्हणते आणि आपल्या आईच्या आठवणीने ती जरा इमोशनल झालेली असते. तेव्हा अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणतो की मिसेस सायली, माझीसुद्धा तीच इच्छा आहे की तुमच्या आईवडिलांची लवकरात लवकर तुम्हाला भेट घालून द्यावी. ते जिथे कुठे असतील तिथून त्यांना शोधून काढावं आणि हे काम मी नक्की करेन असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, प्रतिमा आत्यासुद्धा तुम्हाला आईप्रमाणेच आहेत ना, तेव्हा तुम्ही त्यांची काळजी आईसारखीच घेता ना. तेव्हा सायली म्हणते, अगदी बरोबर बोललात तुम्ही, प्रतिमा आत्यासुद्धा मला माझ्या आईप्रमाणेच आहेत. तर इथे आता सायली प्रतिमा आत्यांची अजूनच जास्त काळजी घेत असते. त्यांना लवकर बरं करण्यासाठी ती प्रयत्न आपले करतच असते. पण इथे सायलीच्या कानावरती आता एक खूप मोठी गोष्ट येणार असते, ती म्हणजे प्रतिमाला पुन्हा मारण्याचा डाव सुरू असतो. कारण प्रतिमा परत आलेली असते, त्यामुळे प्रियाच्या आणि नागराजच्या मानेवरती आता टांगती तलवार असते आणि काही करून नागराजला प्रतिमाला संपवायचं असतं. कारण जर प्रतिमाची स्मृती परत आली तर नागराजला माहिती असतं ती सगळं सत्य सुभेदारांना आणि किल्लेदारांना सांगून टाकेल आणि मग हे दोघंजणं मिळून मला काही जिवंत ठेवणार नाही, मला कायमची जन्मठेपेची शिक्षा देतील हे आता नागराजला माहिती असतं आणि तो महिपतला म्हणत असतो की काहीही कर पण तू प्रतिमाला संपव. आणि हा त्यांचा डाव सुरू असताना साक्षी म्हणत असते, हे काय करताय तुम्ही,
आधीच विलास मर्डर केस आपल्या अंगाशी आलेली आहे आणि तुम्ही त्या प्रतिमाला मारण्याचा डाव करताय. जर अर्जुन आणि त्या किल्लेदारला कळलं ना की तुमचा या सगळ्यामध्ये हात आहे, तर ते दोघंजणं काय करतील ना याचा जरा विचार करा. आणि अण्णा, तुम्ही कसे बाहेर आलात ना याचासुद्धा विचार करा. तेव्हा इथे अण्णा म्हणत असतात की नागराज शेठ, तुम्ही फक्त सांगा तुमच्या वहिनीला ठेवायचं आहे की मारायचं आहे. तेव्हा नागराज म्हणतो मारायचा आहे, कारण ती जर जिवंत राहिली तर मी जगणार नाही. मला दादा घरातून कायमचं हकलेल आणि मला जेलमध्ये सुद्धा टाकेल. तेव्हा तुम्ही तिला मारून टाका, असं आता नागराजने सांगितलेलं असतं. तेव्हा महिपतने आता आपल्या माणसांना सोबत घेऊन प्रतिमाला कसं मारायचं याचं प्लॅनिंग सुरू केलेलं असतं. साक्षीला मात्र थोडी भीती वाटत असते. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की साक्षी, अगं तू कशाला काळजी करतेस? तुझा हा अण्णा आहे ना, 101% मी तुला सांगतो हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार नाही. आणि जरी आलं ना तरीसुद्धा हे सगळं प्रकरण तो नागोबा आहे ना त्याच्या अंगाशी येईल, नागराज शेठच्या अंगाशी येईल, असं महिपतने प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे महिपत आणि साक्षीचं नाव कुठेही येणार नाही अशी तयारी त्यांनी करून ठेवलेली असते. तेव्हा इथे साक्षी म्हणते की हे सगळं आता मला प्रियाच्या कानावरती टाकायला हवं आहे. म्हणजे प्रियाला सांगायला हवं आहे की त्या प्रतिमाला आता बाहेर घेऊन यायचं, हे काम तुझं आहे. तेव्हा साक्षी आता प्रियाला फोन करते आणि काही विचार न करता सरळ बोलायला सुरुवात करते. तेव्हा इथे आता प्रियाच्या फोनवरती साक्षीचं नाव आलेलं असतं आणि प्रियाचा फोन बाहेर असतो. तेव्हा इथे सायली आता साक्षीचा नंबर बघून फोन उचलते आणि कानाला लावते. तेव्हा इथे साक्षी लगेचच बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, प्रिया अगं ह्या प्रतिमाने सुद्धा आता नाकात दम करून ठेवला आहे. म्हणजे तू सांगत होतीस ना की ती सायली तिला बरं करण्यासाठी खूप प्रयत्न करते. त्या प्रतिमाची जर स्मृती परत आली ना तर काय होईल तुला माहिती आहे का? आपण सगळे या प्रकरणामध्ये अडकू. तेव्हा सायलीला प्रश्न पडतो की यांचा काय संबंध या सगळ्याशी आणि हे सगळे या प्रकरणामध्ये का अडकतील? म्हणजे जो काही अपघात झाला होता प्रतिमा आत्यांचा, रविराज काकांचा, त्याच्यामध्ये या सगळ्यांचा काही संबंध आहे की काय? तेव्हा साक्षी म्हणते, आधी अण्णांनी त्या प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती जिवंत राहिलेली आहे. आणि जर आता पुन्हा तिला मारलं आणि हे प्रकरण जर अर्जुन आणि रविराज किल्लेदार यांना कळलं तर सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल. तरीसुद्धा नागराज काका आणि माझे अण्णा यांनी पुन्हा एक प्लॅन तयार केलेला आहे त्या प्रतिमाला मारण्याचा. तेव्हा इथे आता काही करून तू प्रतिमाला कुठेतरी बाहेर घेऊन ये, म्हणजे तिथे तिचा काटा काढला जाईल. एकदा का प्रतिमा गेली की आपले अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं साक्षी म्हणत असते. तेव्हा इथे सायली आता म्हणते की तुझे सगळे प्रॉब्लेम्स काही सॉल्व्ह होणार नाही आहेत, आता तुला फक्त प्रॉब्लेमच झेलावे लागणार आहेत. तेव्हा इथे साक्षी म्हणते की सायली तू बोलतेस का? तेव्हा सायली म्हणते की मी बोलते सुद्धा आणि तुझं सगळं बोलणं मी रेकॉर्डसुद्धा करून ठेवले. आता हे बोलणं मी घरातल्या सर्व लोकांना दाखवणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये सडवणार आहे. आणि तुम्ही आधीसुद्धा प्रतिमात्यांचं काही वाकडं करू शकला नव्हतात आणि आता तर मुळीच करणार नाही, कारण त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे, असं सायली म्हणते. तेव्हा इथे सायलीने आता सगळं साक्षीचं बोलणं प्रियाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते सगळं रेकॉर्डिंग ते अर्जुनच्या मोबाईलवरती प्रियाच्या मोबाईलवरून पाठवून ठेवते. तर इथे आता सगळं प्रकरण सायलीच्या कानावरती पडलेलं असतं आणि त्यामुळे महिपतचा प्लॅन आता फ्लॉप होणार असतो, कारण सायलीला सगळं काही कळलेलं असतं. जर आता प्रतिमाला काही केलं तर सगळं काही महिपतच्या आणि नागराजच्या अंगाशी येईल हे आता साक्षीला कळलेलं असतं. त्यानंतर इथे आता प्रिया तिथे आल्यानंतर सायली म्हणत असते की प्रिया, तुझी मैत्रीण साक्षीचा फोन आला होता आणि त्यांनी जे काही प्लॅनिंग केले ना ते सगळं मला कळलेलं आहे. प्रतिमा त्यांना कसं मारायचं याचं प्लॅनिंग केले आणि त्याच्यामध्ये तुझासुद्धा हात आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुझी हिंमत कशी झाली फोनला हात लावायची? तेव्हा सायली म्हणते, साक्षीचा नंबर होता ना, हिंमत करावी लागली, पण बरं झालं फोन उचलला. प्रतिमा त्यांना मारण्यासाठी महिपत आणि नागराज, साक्षी तिघांनी मिळून जो प्लॅन केला आहे ना तो तुला सांगत होती आणि तू सुद्धा याच्यामध्ये सामील आहेस हे सुद्धा मला कळले. तेव्हा प्रिया म्हणते, मोबाईल दे माझा इकडे, माझा याच्याशी काही संबंध नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, संबंध आहे की नाही हे आता कळेलच, कारण ही सगळी रेकॉर्डिंग मी केली आणि अर्जुन सरांना पाठवलीसुद्धा. तेव्हा इथे प्रिया आता खूप जास्त टेन्शनमध्ये येते. तर इथे आता येणाऱ्या भागांमध्ये आता सायलीला कळलेलं असतं की महिपतने खूप मोठं प्लॅनिंग केलं आहे प्रतिमाला मारण्यासाठी. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की आधीचा अपघातसुद्धा कदाचित महिपतनेच केला असेल आणि म्हणूनच तो पुन्हा इथे प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करतोय.
आणि ते रेकॉर्डिंग आता खूप मोठा पुरावा अर्जुनकडे असतो। त्यामुळे इथे महिपत, साक्षी आणि नागराज यांना जेल होणार असते। तर या सगळ्यांचं कारस्थान आता सुभेदार आणि किल्लेदार यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच अर्जुन आणि रविराज काका या सगळ्यांना मिळून आता गजाआड करायचं ठरवतात।